ढीला छोड़ दे, रीढ़ की हड्डी सीधा रखे और आंखें बंद कर ले। लेट्स क्लोज आवर आईज। माझा प्रश्न हाच आहे की ज्या पद्धतीनं आपण हे जे इंटर्नशिपचं ट्रेनिंग देतोय इथे सर्वजण तुम्हाला मिळतं, या पद्धतीनं आजपर्यंत अमरावती शहरामध्ये तुमच्याच कॉलेजचे तुमचे सिनियर बॅचेस निघाल्या, त्यांचं ट्रेनिंग कुठल्या इन्स्टिट्यूटने घेतलेलं आहे का? अदर इन्स्टिट्यूट आजपर्यंत तर घेतलंच नाही. आणि त्यांना विचारलं ना आम्ही, तर डायरेक्ट मध्ये आम्ही सर्टिफिकेट आणले आहेत म्हणते. डायरेक्ट सर्टिफिकेट आणले. मग त्यांनी जर डायरेक्ट सर्टिफिकेट आणले तर त्यांना ते डेव्हलप होतील की नाही? तुम्ही डेव्हलप व्हाल. दोघांपैकी कोण पुढे असेल? आम्ही डेव्हलप होऊ. तुम्ही डेव्हलप व्हाल. मग आता तुमचं कर्तव्य आहे दे द्यायला दुसऱ्याला. बघ सांगा या प्रश्नाचं उत्तर. प्रत्येकाला काहीतरी वेगळं वेगळं असेल तर सांगा. जे माझे मित्र वगैरे आहे कोणत्या कॉलेजमध्ये, तर ते सांगतात का जशी आम्ही आमचं सांगतो त्यांना, असं आहे आज असं झालं, उद्या तो प्रोग्राम आहे, तर ते सांगतात आमचं असं काहीच नाही राहत. आम्ही फक्त जातो, जे काम आम्हाला जे करायचं आहे किंवा कधी नाही जात तसं त्यांचं प्लॅनिंग राहतं. जसं शेड्यूल ठरलेलं नाही राहत. जसं आपलं शेड्यूल ठरलं आहे तसं त्यांचं शेड्यूल ठरलं नाही राहत. अच्छा, काही शेड्यूल नाही, काही नाही. आल्या इन्स्टिट्यूट मध्ये सही केली, बसले गेले, आले तर या, जाता तर जा. तुम्ही कोणातरी एखाद्या सिनियरच्या बाजूला बसा, त्याच्याशी काही कागद चाळा, निघून जा, असंच ना? असंच चालतं. म्हणजेच आपलं इन्स्टिट्यूट जे काही देऊन राहिलं तुम्हाला ते वेगळं काही देते आहे ना, असं तुमचं मत आहे? हो बरोबर, वेगळं आहे. त्या दुसऱ्यांना सरांच्या प्रकारे बाईट घे. हो सर, आपलं इन्स्टिट्यूट नवीन काही शिकवत आहे आणि लिडरशिपचं पण शिकवत आहे सर. असं कुठलंच नाही आहे असं याच्यासारखं ॲपटॅक सारखं तसं नाही आहे ना? नाही सर. आणि इथे तुम्हाला काय काय मिळतं आहे असं तुम्हाला वाटतं? सर लिडरशिप, त्यानंतर आपल्याला नवीन नवीन कॉन्टॅक्ट मिळत आहेत, कॉन्टॅक्ट कसं वाढवायचे हे समजत आहेत. बस द्या. बाकीकडे असं काही प्री प्लॅन नाही राहत. ते जातात कधी येतात. आपल्या इथं पूर्ण शेड्यूल एकदम रेडी आहे. त्या शेड्यूलनुसारच आपण आपलं वर्किंग करत आहोत. बरोबर. तुला आवडतं ना? मग सर बाकी जगह काम में वैरायटीज़ नहीं रहती. यहाँ पे कैसा आज ये कर रहे कल वो कर रहे, मतलब सारी चीज़ें सीखने को मिल रही है अलग अलग. कभी रील्स बना रहे, कभी नोट्स बना रहे, कभी फ़ोन कॉल्स. तो मार्केटिंग के साथ साथ बाकी काम भी सीखने. ऑफिस मैनेजमेंट सीख रहे. ऑफिस मैनेजमेंट सिर्फ मार्केटिंग आने अपने को साबुन बेचने के लिए दुकान दर दर घूमना नहीं है, ये अपना पार्ट नहीं है. सर तुमचंच एवढं मोठं मार्गदर्शन लाभत आहे सर आम्हाला. आणि बाकीच्या इकडे कसं आहे, जे ऑफिसचे वर्क आहे तेच करून घेतात, पण आपल्याला इकडे प्रॉपर गायडन्स वगैरे मिळत आहे. नवीन नवीन फॅकल्टीचं मार्गदर्शन पण मिळत आहे. आणि लोकांशी इंटरॅक्शन पण होतं आहे की कसं बोलायला पाहिजे त्यांच्याशी, की ते आपले म्हणजे एक कम्युनिकेट होतील आपल्याबरोबर, म्हणजे जुळतील, असं सगळं होतं आहे सर. गुड, थँक्यू सर. सर नवीन काही खूप शिकायला भेटत आहे. तसं धीरज सर असं प्रोजेक्ट वगैरे काम करायला होतात, म्हणजे फॅकल्टीजसुद्धा मदत करतात आपल्याला. आणि तुम्हीसुद्धा सांगतात की काही चुकलं काही नाही बरोबर. तसं कसं आहे, म्हणजे प्रॉपर असं कोणी गायडन्स नाही करत. काम दिलं म्हणजे इथे गायडन्स करत नाही प्रॉपर, की बाहेर करत नाही? नाही, इथे करतात. इथे करतात. हां, बाहेर करत नाही. चुकलं म्हणजे तेच हँडल करून घेतात, सांगत पण नाही काय चुकलं होतं काय बरोबर होतं. म्हणजे हे तुला इकडून झालं ना, इकडून असं आलंच नाही. बोल. सर इथे कॉर्पोरेट एक्सपिरियन्स, बेस्ट कॉर्पोरेट एक्सपिरियन्स मिळत आहे सर. लाईक कोणतं डिसिजन मेकिंग योग्य त्यावेळी कसं करायचं आणि कोणती सिच्युएशन कशी हँडल करायची, तर हा एक्सपिरियन्स मिळत आहे. आणि टीमवर्क सगळ्यात जास्त महत्त्वाचं, की टीमवर्क कसं करायचं, तर या सर्व गोष्टी शिकायला मिळत आहे. सर्वप्रथम तर सर मला असं वाटतं की मी कॉर्पोरेटमध्ये जॉबच करत आहे की काय, कारण शेड्यूलप्रमाणे तसंच 10 ते 6:30पर्यंत हा कॉर्पोरेटचा टायमिंग आहे ना. त्यानुसार मला असं वाटतं की आपला बाकीचे इंटर्नशिपपेक्षा की आपला म्हणजे कॉर्पोरेटसारखा एक्सपिरियन्स येत आहे. आणि टीम मॅनेजमेंट, टीम कशी तयार करायची, टीममध्ये वर्क कसं करायचं, ते बाकी याच्यापेक्षा शिकतेस ना तू? नक्की, छान. तू काय केलं? जे माझी हे आहे शेजारी वगैरे, त्यांना हे सांगायचं ट्राय केलं की आमच्या इथे म्हणजे जे आम्हाला सरांनी सांगितलं सगळं
आपल्या UPSC सगळ्या गोष्टीबद्दल, आणि ती तिच्या कॉलेज थ्रू काही लोकांना त्यांना सांगायची हे करत आहे. म्हणजे तिचा मला कॉल चालू आहे आणि आज पण तिच्याकडून मी फॉलोबॅक घेणार की किती स्टुडंट इंटरेस्टेड आहे बा म्हणून हे वर्क करायसाठी. हां, शाळेचे आपल्याला नुसतं स्टुडंटच नाही, स्टुडंट्सचा मेंबरशिप करू, आपण ड्राईव्ह आपण ओपन करू, स्टुडंट्सनाही मेंबर करू, आणि त्यानंतर ते जे शिक्षक आहेत ते शिक्षक नसेल तर काही हाऊसवाईफ आहेत. जसं थोडक्यात बघा ना, आता हे जे आहे आशा वर्कर्स, आता त्या गरीब लेडीज असतात पण सुशिक्षित असतात, त्यांना गरजू असतात, त्यांना पण थोडं म्हणजे आता सर्वच लेडीज काही आशा वर्कर म्हणून लागल्या आहेत का? नाही लागल्या. पण अशा ज्या सुशिक्षित असतील आणि जे तुम्हाला समजून घेऊ शकत असेल म्हणजे तर अशाही टीम आपल्याला तयार करायच्या आहे. म्हणजे तुम्हाला मी बोललो त्याचा अर्थ किती समजला, अजून समजलाच नाही असं मला वाटतं. पण जर उदाहरण द्यायचं झालं तर आशा वर्कर आहेत, म्हणजे जेंट्समधले लेडीजमधले नाव आपण आपलं त्यांना अपटॅट म्हणून एक, म्हणजे आपण त्यांना वर्कर नाही म्हणूया, ते एक सोशल वर्करच आहेत त्या, पण आपण त्यांना वर्कर नाही म्हणणार, म्हणजे ॲप्टॅट सोशल वर्कर म्हणू. पण त्यांना पण काही त्यामध्ये रेम्युनरेशन मिळेल ना, त्यांचं पण अर्निंग होईल. आपल्याला कोणालाच म्हणजे फुकट काहीच नाही करायला लावायचं आहे, हे लक्षात घ्या. माझा उद्देश आहे की प्रत्येकाचं अर्निंग सुरू झालं पाहिजे, आणि अर्निंग सुरू होऊन त्यातून या शिक्षणाच्या याच्यामधलं आजचे जो पुढचा जो पॅटर्न आहे, जो शाळेच्या किंवा खेड्याच्या धर्तीवर लोकांना नाही कळत, मुलांनाही कळत नाही, शिक्षकांनी कळत नाही, कळते हे तर प्रत्येकजण दाखवतो. असा कोणीच नाही आहे का तो म्हणत नाही का मी हुशार नाही आहे म्हणून, आणि आहेच प्रत्येकजण हुशार आहे, तेव्हा जग चालू आहे ना, आपला देशही चालतो आहे. असं कसं म्हणता येईल? नाहीतर कोणाला कळत नाही, कळतं सर्वांनाच, फक्त ते त्या लेव्हलचं नाही कळत. बोलत म्हणून आली सर्व दिसू देशील. सध्या ऑफिसमधलंच काम चालू आहे, PPT वगैरे. देन मी सांगितलं आहे खूप जणांना की ते जॉईन हो म्हणून, आणि जसं आम्ही कॉलिंग वगैरे करतो, अदर विद्यार्थ्यांना जॉईन करतो, तशा प्रकारे तुम्ही पण करा. जेन तुम्हाला इन्सेंटिव्ह वगैरे पण मिळणार आहे, तसं मेंबरशिप पण मिळणार आहे ऑफिसची, अशा प्रकारे सांगा. हां, इन्स्टिट्यूटची मेंबरशिप मिळेल त्यांना. त्याचं झाल्यानंतर परत म्हणजे तुम्हाला जे ऑफिसचं जे काम दिलेलं आहे का ते शिकणंच आहे, खूप महत्त्वाचं आहे. ते तुम्हाला हलक्यात नाही घ्यायचं कुठल्याच ॲक्टिव्हिटीला. खूप एक मुद्दा इतका महत्त्वाचा आहे. मी सांगितलं ना की लेटर ड्राफ्टिंग, आता तुम्ही ते PPT तुमचं स्किल त्यामध्ये आहे, पण तरी तुम्ही त्यामध्ये आहे म्हणून तुम्ही पुढे जाऊ शकता. ज्यांना नाही आहेत त्यांनाही शिकवायचं आहे. थोडं ते तुम्ही हलक्यात नाही का घेऊ. करते कर सांगा बरं, प्रत्येकाने आपापला रिव्ह्यू द्या बरं फटाफट. सर, मेरे जो कजिन्स हैं और मेरे जो फ्रेंड्स हैं विद्या भारती और HVPM में, उनसे मैंने बात की, उनको बताया एप्टेट के बारे में, वो इंटरेस्टेड है और उनका फॉलोअप लेना. ठीक है, तो उनका फॉलोअप करो और उनका अपन सेमिनार रखते हैं सर्व मिळून, सर्वांसाठी कॉमन. म्हणजे तुम्ही तुमचे हे लोक तयार करा, त्यांना सांगा तुमच्यासाठी आम्ही एक सेमिनार ठेवतो म्हणून. एक संडेच्या दिवशी किंवा सॅटर्डे त्यांचा कोणता कन्व्हिन्स दिवस आहे तो दिवस आपण इथे सेमिनार घेऊ, इथेच घेऊ, फुल डे सेमिनार घेऊ आपण त्यांचा.